श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत मैत्रिणींनो। त्यासाठी मी ब्लाऊज पीसचा येथे ताटाच्या मापाचा गोलाकार कट करून घेतलेला आहे। हा गोलाकार आपण अर्धा इंच जास्त कट करून घेतलेला आहे। हे पोपटी सुद्धा ब्लाऊज पीस शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे। त्याच्या आपण 4-4 इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत व त्या एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत आणि त्याचे आपण ताटावरच्या रुमालाला फ्रिल तयार करणार आहोत। आपण येथे लेसचा वापर करणार आहोत डिझाईनसाठी। खूप सोप्या पद्धतीने आपण हा ताटावरचा रुमाल आज तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हे आपण असे 2 तुकडे एकमेकांना जोडलेले आहेत। आपण आता त्यांना एक साईडने दुमडून घ्यायचं आहे। घरच्या घरी आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल आज तयार करणार आहोत। हे पहा, हे आपण एक बाजू अशी दुमडून घ्यायची आहे। ह्या ज्या 2 पट्ट्या आपण एकमेकींना जोडलेल्या आहेत त्या दोन्ही पट्ट्या आपण दुमडून घ्यायच्या आहेत। मैत्रिणींनो, मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत। वेगवेगळ्या डिझाईनचे रुमाल तयार केलेले आहेत। वेगवेगळे कापड वापरून ताटावरचे रुमाल तयार केलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही समीक्षा फॅशन क्रिएशन ताटावरचा रुमाल असे सर्च करा, म्हणजे तुम्हाला ते सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। हे पहा, आपण या रुमालाचा मध्यभाग घेतलेला आहे व यावरती आपण स्वस्तिक आखून घ्यायचं आहे बरोबर मधोमध, आणि त्यावरती आपण लेस शिवून घ्यायची आहे। आपण हे असे ताटावरचे रुमाल रुखवतावसुद्धा ठेवू शकतो खूप छान अशी डिझाईन करून। तुम्ही येथे गोल्डन कलरची सुद्धा लेस वापरू शकता। मी येथे माझ्याकडे जी अवेलेबल लेस आहे ती वापरलेली आहे। मैत्रिणींनो, आपल्याला रुखवताव ठेवण्यासाठी ताटावरचे रुमाल, दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण, त्याचबरोबर औक्षण सुपारी, सप्तपदीची सुपारी कशी तयार करायची याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। त्याचबरोबर भिंतीवर लावण्यासाठी शोपीस, वॉल हँगिंग खूप सुंदर असे आपल्या चॅनलवरती मी तयार करून दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। हे पहा, आपण हे असं स्वस्तिक लेस येथे शिवून घ्यायचे आहे। आपण स्वस्तिक खडूने आखून घेतलेलं आहे। आता आपण ते येथे व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण आज हा ताटावरचा रुमाल तयार करत आहोत, कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरातील ब्लाऊज पीसपासून। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे खूप सुंदर असे दागिने तयार करून दाखवलेले आहेत। त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। मोत्याच्या नथी, कानातले, वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या असे बऱ्याच प्रकारचे दागिने आपल्या चॅनलवर मी दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। आपण स्वस्तिक काढून घेतलेलं आहे। आता आपण ही लेस येथे जी ब्लाऊज पीस जे 2 तुकडे आपण जोडून घेतलेले आहेत त्याची येथे फ्रिल तयार करून घेत आहोत। हे असे आपण थोड्या अंतरावरती चुन्या देऊन ही फ्रिल तयार करून घ्यायची आहे। तुम्ही येथे साईडला तुमच्या आवडीनुसार कापड वापरू शकता, तुमच्या आवडतीचं कलर किंवा जे कापड तुमच्याकडे अवेलेबल आहे ते वापरू शकता। आपल्याकडे घरामध्ये काही ब्लाऊज पीस असे असतात की ते खूप पातळ असतात, ते आपण शिवत नाही, ते घरात तसेच ठेवून असतात, त्याचा आपण असा रियूज करू शकतो। ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून सुद्धा आपण खूप छान असे दरवाजाचे तोरण व ताटावरचे रुमाल शिवू शकतो। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा व कमेंट करा। हे पहा, हे असे आपण येथे ही फ्रिल शिवून घेत आहोत संपूर्ण ताटावरच्या रुमालाला। जो आपण गोल तयार केलेला आहे, या गोलाला आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा।
व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. हे पहा, हे आपण जी किनारी ज्या आहेत त्या झालरच्या त्या एकमेकींना शिवून घेतलेल्या आहेत. हा असा आपला ताटावरचा रुमाल शिवून झालेला आहे. हे जे मध्ये आपण स्वस्तिक केलेलं आहे, या स्वस्तिकवरती आपण हे 4 मणी फेविकॉलच्या मदतीने चिटकवून घेणार आहोत. हे पहा, हा असा आपला ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. या पद्धतीने आपण हा असा ताटावरचा रुमाल आज तयार केलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान असा ताटावरचा रुमाल आज तयार केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.